आखाती देशातील युद्धाचा परिणाम थेट आता ग्रामीण भागात दिसून येत आहे। आपल्यासोबत ट्रॅक्टर चालक आहे। नेमकं डिझेलची काय परिस्थिती आहे आणि काय परिस्थिती आहे डिझेलची आणि काय सांगाल? आता डिझेल संपून ट्रॅक्टर उभा आहे। डिझेल घ्यायला गेलं तर 3-3, 4-4 दिवस डिझेल भेटत नाही। 3-3, 4-4 दिवस डिझेल आल्यानंतरही तिथं जवळजवळ 4-4, 5-5 घंटे वेटिंगला थांबावं लागतं एवढ्या राणी। कारण पूर्ण आता मालेगाव म्हटल्यानंतर पूर्ण कोणत्याच पंपावर डिझेल अवलंबून राहत नाही। एखाद्या पंपावर अवलंबून राहिलं म्हणजे सर्व आजूबाजूचे खेड्यापाड्याचे सर्व लोक त्याच पंपावर हजर राहतात। हजर झाल्यानंतर आता प्रत्येकाला आता हे ट्रॅक्टर इथं डिझेल संपून उभं आहे। आता हे संपून उभं येतं तर मला आता इथून काही पंपवाले असे आहेत ते ड्रम मध्ये डिझेल देत नाही, तर ते म्हणतात इथं वाहन घेऊन या। आता सांगा हे डिझेल इथं संपल्यावर इथून वाहन न्यायचं कसं? समजा दुसऱ्या पंपावर जिथं डिझेल भेटते ड्रम मध्ये तिथं 5-5, 6-6 घंटे वेटिंग मध्ये थांबावं लागतं। तर थांबल्यामुळे आपलं जो इकडचं काम आहे शेतीचे तेही थांबतात आणि उन्हाचं टेम्परेचर एवढं येते तिथं थांबायला। म्हणजे काही पंपांवर पाण्याची कमतरता आहे, म्हणजे पाणी नाही प्यायला। म्हणजे शेतकऱ्याचं जीवन फारच वाईट आहे। म्हणजे मी असं म्हणतो हा फक्त कृषी प्रधान देश फक्त नावापुरता मर्यादित राहिलेला आहे। याच्या पुढे हा कृषी प्रधान देश, कारण शेतकरी एकदा जर शेतकऱ्याला जर पुरेपूर या गोष्टी भेटल्या नाही, समजा डिझेल आहे ते आता पहिलेच मजुरांचा असा अभाव आहे। तुम्ही पाहून घ्या अवकाळी पावसामुळे एवढं शेतात तण झालेलं आहे। एवढं तण झाल्यामुळे आता शेतकऱ्याला पर्याय नाही, मजूर भेटत नाही। याला डिझेल रोटावेटरने हे तण साफ करावं लागेल, परत याची नागटी करणे सर्व करणं। आता सांगा डिझेलच याला भेटलं नाही तर सांगा आता एवढ्या 8-15 दिवसात तुमचं पाण्याचं चालू होऊन जाईल। मग सांगा शेत तयार कसं करायचं? नक्कीच आपण जर बघितलं तर आखाती देशाचा परिणाम देखील इंधनावर होत असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। LS मराठीसाठी वैभव सोनवणे, मालेगाव।